आकाशदादा म्हटल्याप्रमाणे सकाळी बरोबर 9:30च्या ठोक्याला गाडी घेऊन आलाय. त्याने सगळ्यांना तयार होऊन 9:15 पर्यंत सोसायटीच्या आवारात जमण्यास सांगितलेलं. परंतु गाडी आली असली तरी अजून एकही जण घरातून बाहेर आलेला नाही. आकाशदादा आता गाडीचा हॉर्न वाजवतोय, साद घालतोय, परंतु त्याला कोणीच प्रतिसाद देत नाहीये. कारण आमच्या सकट सोसायटीतील प्रत्येक जण पेचात पडलाय. आकाशदादा सोबत जायचं की नाही. तर हा आकाशदादा आमच्या सोसायटीत राहायला आला वर्षभरापूर्वी पटणेंचा भाडेकरू म्हणून. त्याच्या येण्याआधी त्या घरात राहून गेलेले भाडेकरू किंवा स्वतः पटणे आणि त्यांचं कुटुंब यांचं सोसायटीशी कधीच पटलं नाही. हा मात्र अपवाद ठरला. तो पहिल्या दिवशी आला त्याच वेळी नेमकी सोसायटीत खळबळ माजलेली. प्रत्येक जण पाठारे काकांच्या घरी धावत होता. कारण त्या क्षणी पाठारे काकांना हृदयविकाराचा झटका आलेला आणि ते कोसून आडवे पडलेले. लोकांची पुष्कळ गर्दी जमलेली. लवकर डॉक्टरांना बोलवा, आधी अँब्युलन्सला फोन करा, अशी नुसती आरडाओरड चाललेली. स्त्रियांनी तर तोंडाला पदर लावलेले. एका कोपऱ्यात कुटुंबियांना सावरण्याचा प्रयत्न चाललेला. इतक्यात मधूनच कुठून तरी हा आला. त्याने प्रथम सगळ्या गर्दीला बाहेर काढलं व काही जणांच्या मदतीने पाठारे काकांना व्यवस्थित जमिनीवर झोपून स्वतः गुडघ्यावर उभा राहून त्यांची छाती दाबू लागला. त्यानंतर 10 मिनिटाने पाठारे काकांचा अडकलेला श्वास फुलला आणि ते शुद्धीवर आले. याच वेळेत डॉक्टर आणि रुग्णवाहिका आली. त्यानंतर डॉक्टरांनी आता काही घाबरण्याची गरज नाही असं सांगितलं आणि पाठारे काका आजतागायत ठणठणीत आहेत. पाठारे काकांचा जीव वाचवल्यामुळे सोसायटीने पटणेंच्या आणि त्यांच्या भाडेकरूंच्या मागील 3 पिढ्यांना क्षमा केली. पण तसं असलं तरी पटणेंचा आविर्भाव मात्र आजही समस्त सोसायटीवर उपकार केल्याचा. असो, तर हा आकाशदादा मूळ मराठीच, बेळगावकडचा. पण मराठी कानडी वादात त्याची आधीची पिढी गुजरातला कशी पोहोचली त्यालाही माहित नाही. त्यामुळे तो गुजरातला राहणारा, मुंबईत इंजिनिअरिंग करण्यासाठी आलेला, हॉस्टेलला जागा न मिळाल्यानं आमच्या सोसायटीत आला. रंगाने खूपच गोरा, अगदी उन्हात गेल्यावर लालेला होई इतका, उंची पण 6 फुटाची, अंगकाठी किरकोळच पण त्याचं व्यक्तिमत्व झळकवणारी, काळेभोर पिंगट केस, डोळ्यावर अभ्यासू लोकांचा चष्मा, गळ्यात हातात काही नाही, अगदी साधासुधा, सदैव हसतमुख प्रसन्न तेजाळलेले रुपडे लाभलेला त्याचा निरागस चेहरा. त्याला पाहताच कोणाचंही मन कितीही कोरडं असलं तरी लगेच ओल धरेल इतका मोहक. तर त्याचं बोलणंही अमृताचा घडा पाझरण्यासारखं सौजन्यपूर्ण, विनयशील, अगदी मधाळ. हा त्याच्या खोलीत एकटाच राहायचा. सकाळी सगळे कामे उरकून 9च्या सुमारास कॉलेजला जायचा आणि संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास परत यायचा. घरी आल्यावर स्वतःचं जेवण वगैरे बनवून जेवून केवळ अभ्यास करीत बसायचा. कोणाच्या अध्यात नाही का मध्यात नाही. कॉलेजला जाता येताना सोसायटीत कोणी दिसलं की त्यांना आदराने हाक घालणे, नमस्कार, चमत्कार एवढंच. सुट्टी असली तरी त्याची पुस्तकं आणि त्याचा लॅपी, दुसरं काहीही नाही. परंतु सोसायटीत कोणी मदतीचा हात मागितला तर हा सदैव पुढे, मग ते अगदी कोणतंही काम असो. साधं गिरणीतून कोणाचं दळण आणायचं असलं तरी. यामुळेच तो स्त्री वर्गात बराचसा लाडका झाला, इतका की त्याला संध्याकाळी घरी येऊन जेवण करण्याची गरज बंद पडली. दररोज कोणाकडून तरी त्याच्या घरी पोळी भाजी, गोडधोड, पंचपक्वानाची ताटे जाऊ लागली. सोसायटीतल्या पुरुष वर्गाचाही यावर कधी आक्षेप उमटला नाही. कारण विजेचं बिल, पासबुक छपाई, इतर कागदी व्यवहार यात तो त्यांना मदतनीस होता. शिवाय काही कामे लॅपटॉप वरून भुरकन करून टाकायचा. त्यामुळे आकाश अत्यंत सालस व हुशार मुलगा आहे अशी प्रतिमा सोसायटीतल्या प्रत्येकाच्या मनात उमटून तो अगदी सगळ्यांचा प्रिय झाला होता. त्याच्यापासून नाराज होतो ते केवळ आम्ही, सोसायटीतील किशोरान तरुण वर्ग. कारण तो आल्यापासून आमच्या घरच्यांना आम्ही ऐतखाव आणि निरुपयोगी वाटू लागलो. आम्हाला वारंवार टोमणे पडू लागले. आमची निंदा नालस्ती उघड उघड होऊ लागली. आकाशकडून काहीतरी शिका हा सल्ला तर अगदी होलसेलने मिळू लागला. यामागची गोष्ट सरळ होती की आम्ही त्याच्यासारखे नव्हतो. आम्हाला त्याच्यासारखा भरपूर अभ्यास जमत नव्हता, चांगले गुण मिळवणं जमत नव्हतं.
स्वावलंबन जमत नव्हतं आणि इतरांचा मदतनीस होणंही जमत नव्हतं. पण तो खरोखर सही होता. त्याने सोसायटीतल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आपल्या खिशात घातलं, आम्हालाही. एक दिवस त्याने आमची नाराजी दूर करण्यासाठी अख्खा बियरचा बॉक्स आणून गच्चीत ठेवला. त्या रात्री आम्ही खूप पियालो, खूप गप्पा मारल्या आणि तेव्हापासून आमची छान मैत्री झाली. त्यानंतर आम्ही आकाशदादाच्या खोलीत बसून रोजच गप्पा करू लागलो, कॅरम खेळू लागलो, ड्रिंक्स घेऊ लागलो आणि अभ्यासही करू लागलो. ते दिवस खरोखर मस्त होते. आम्ही पुष्कळ धमाल मस्ती करीत होतो. आकाशदादाची खोली आता आमचीच झालेली. त्याच्याबरोबर राहिल्याने घरचे पण जरा मायेने वागू लागलेले. फक्त आता आपला भाडेकरू सोसायटीतल्या लोकांशी इतका जिव्हाळ्याने सलगीने वागतो म्हणून पटणे याला घराबाहेर करतो की काय अशी भीती आम्हाला वाटू लागलेली. मग साधारणतः 4-5 महिन्यानंतर आकाशदादा एका सुंदर तरुण मुलीला आपल्यासोबत घेऊन आला. हातात 2 मोठाल्या बॅगा होत्या. त्याच्याबरोबर आलेली ही सुंदर मुलगी कोण हे जाणण्यासाठी अख्खी सोसायटी लोटली. आकाशदादाने अगदी जुजबी शब्दात तिचा परिचय करून दिला की ही माझी कॉलेजमधील खास मैत्रीण मीरा. त्या मुलीने दोन्ही हात जोडले व सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. माझ्या बरोबरच इंजिनिअरिंग शिकते आणि आजपासून इथेच माझ्या खोलीत माझ्या सोबत राहणार आहे. हे ऐकताच मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. भुवया झपकन उडाल्या आणि जबडे आ वासून उघडे पडले. सगळेजण स्तब्ध होऊन आकाशदादाकडे पाहत राहिले. परिस्थितीला सावरत पाठारे काकू अगदी मृदू होऊन म्हणाल्या, बाळांनो, तुमचं एकमेकावर प्रेम आहे का? लग्न करणार आहात की केलंय? त्यावर आकाशदादा, छे छे काकू, आम्ही लग्न वगैरे केलं नाही आणि करणारही नाही. आमचं प्रेम बिम काही नाही, फक्त चांगली मैत्री आहे, घट्ट मैत्री. काय मीरा? तिनेही होकारार्थी मान हलवली. त्याचं ते बोलणं आणि तिचं मान हलवणं आमच्यावर आश्चर्याची वीज कोसळल्याप्रमाणे होतं. लोक गोंधळून गेलेले. त्या गोंधळलेल्या मनस्थितीला आशेचा आसरा शोधत कोणीतरी, अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही इथे बहीण भावासारखे राहणार. यावर त्या मुलीने चेहरा किळसवाना केला. तर आकाशदादा चक्क हसला, म्हणाला, कशाला वेगवेगळ्या नात्यांची लेबलं चिकटवता आहात? आमची फक्त चांगली मैत्री आहे आणि तुमच्या खऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचे शारीरिक संबंध याआधीही घडलेले आहेत व ती इथे राहील तेव्हाही ते घडतीलच, कारण आम्ही चांगले मित्र आहोत आणि मैत्रीतून एकमेकांच्या इतर गरजा जर भागवल्या जाऊ शकतात तर शारीरिक का नाही यात आम्हाला काहीच गैर वाटत नाही. हे सगळं अजब तत्वज्ञान ऐकल्यानंतर आम्हा सर्व लोकांची स्थिती धरणी माय मज पोटात घे अशी झालेली. कोणाला काय बोलावं सुचेना. सगळे अगदी वाचा गेल्याप्रमाणे आणि शून्यात हरवल्याप्रमाणे काही क्षण तेथे थांबले आणि आपापल्या घरी निघून गेले. आकाशदादा इतका मोठा झटका देईल हे सोसायटीतील लोकांना कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. काय ही अवदसा सुचली आकाशला. त्या मीरेने नादाला लावलेलं दिसतं. पक्का खालमुंड्या आणि पाताळ धुंड्या निघाला. हा तर बेशर्मीचा कळस झाला. शेवटच्या पटनेचा भाडेकरू त्याच जातकुळीतला असणार. अशा विविध प्रतिक्रिया सोसायटीतल्या प्रत्येक घराशी उमटत होत्या. पटणे किंवा त्याचे भाडेकरू सोसायटीला नेहमीच हादरे देत आलेले. अगदी साधा देखभाल शुल्क थकवण्यापासून वीज चोरी, पाणी चोरी, कचरा फेक, छेडछाड, व्यसनाधीनता, असभ्यता इत्यादी इत्यादी काय विचारू नका. अनेक प्रकारचे. पण याने दिलेला हादरा वेगळ्या स्वरूपाचा होता. आकाशकडून काहीतरी शिका असं म्हणणाऱ्या आमच्या पालकांचे आणि सोसायटीकरांचे हात आता कपाळाशी लागलेले. सोसायटीवर अनोखीच उमटलेली ही ब्याद आता टाळायची कशी या विचाराने हवालदिल झालेल्या सोसायटीला त्या दिवशी अन्न केलं नाही का धड झोप लागली नाही. दुसरा दिवस मात्र सगळ्यांना चकित करणारा होता. सकाळचे 6:30 पावणे 7च्या सुमारास पाठारे काकूंच्या तुळशी समोर घंटी वाजली आणि उदबत्तीचा सुगंध दरवळला. लोकांनी बाहेर येऊन पाहिलं तर टॉवेलात केस बांधलेली आणि छानशा पिवळ्या रंगाच्या कुर्ती सलवारात असलेली मीरा तुळशीला मनोभावे नमस्कार करीत होती. हे पाहिल्यावर तर पाठारे काका काकू दारातच थबकले. आमच्या दारात नाही ना, म्हणून तुमच्या इथे पूजा केली असं सांगत ती काका काकूंच्या देखील पाया पडली.
त्यावेळी ते तीर्थरूप इतके गडबडून गेले की नेमका आशीर्वाद काय द्यावा हे त्यांच्या ध्यानी आलं नाही. त्यांनी आपले दोन्ही हात फक्त वर खाली कसे तरी हलवले. नंतर 8 वाजता आकाशदादाच्या घरी वाण सामान आलं. 11-11:30च्या सुमारास काही कपाटं आली. सोसायटीतील कोणीच आज त्याच्या घराजवळ फिरकत नव्हतं, पण सगळेच नजर लावून होते की नेमकं काय चाललंय. 1-1:30च्या सुमारास सुतार आणि इलेक्ट्रिशियन आला. संध्याकाळपर्यंत आकाशदादाच्या खोलीचा चेहरा मोहराच बदलला. एका कुमार मुलाची खोली कौटुंबिक माणसाच्या खोलीसारखी झालेली. घरात भरपूर वस्तू आलेल्या, त्यांना नीटनेटकी जागा मिळालेली, तरी सुद्धा अजून काहीतरी उणीव आहे असं वाटत असताना सोसायटीत एक टेम्पो आला व त्या टेम्पो मधून आणलेला भला मोठा पलंग आकाशदादाच्या घरी आला. आता तो पलंग पाहिल्यानंतर सोसायटीतील लोकांची प्रतिक्रिया आणि मनात उमटलेले चित्र याबद्दल मी काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, पण एवढंच सांगतो, पलंग घरात जाईस्तोवर सगळ्यांची बोटे तोंडात गेलेली. पलंग लावून झाल्यानंतर त्यांनी बदललेल्या घराचं स्वरूप पाहण्यासाठी अख्ख्या सोसायटीला आपल्या घरी बोलावलं. चहा केला, समोसे वाटले, चिवडा दिला. सोसायटीकर मात्र आश्चर्याचे धक्क्यावर धक्के खात असल्याने सैरभय झालेले. काही जण तर स्वतःच्या हाताला चिमटा काढून पाहत होते. ते दोघं मात्र घराबाबत प्रशंसा ऐकण्यास उत्सुक होऊन लोकांसमोर उभे होते. इथे लोकांच्या तोंडून ब्र निघणंही कठीण झालेलं. पण शेवट पाठारे काकू ज्येष्ठ असल्याचा मान घेत म्हणाल्या, घर छान केलं, पण आता घराच्या भिंतीवर तुमच्या लग्नाचा फोटो हवा. सोसायटीतल्या सगळ्या लोकांना अचानक पाठारे काकूंनी कोंडी फोडल्यासारखं जाणवलं व त्यांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला. आकाशदादाने आणि मीरेने यावर आम्ही नक्की विचार करू म्हणत स्वतःची सुटका करून घेतली. खरं तर या दोघांनी विवाह केल्यास त्यांचा जोडा खास सजणारा होता. अगदी लक्ष्मीनारायणासारखा वाटेल असा. मीरा दिसायला अतिशय सुंदर होती, अगदी आकाशदादाला साजेशी. बोलणं वागणंही सुस्वभावी, मनमिळावू आणि उत्तमच. नगर जिल्ह्यातील एका मारवाडी कुटुंबातील ती मुलगी. घरानं मोठं, पैशाने सधन आणि आधुनिकतेला वाहिलेलं, म्हणून ही मुंबईत इंजिनिअरिंग करता आलेली. खरं तर तिला वेगळी खोली घेऊन राहणं सहज शक्य होतं, पण कॉलेजच्या मैत्रिणींना व्यक्ती स्वातंत्र्याची परिभाषा शिकवण्याकरता ती आकाश सोबत राहणार होती. 2 दिवसापासूनच्या या सर्व घडामोडी पाहता आम्हीही पुरते चक्रावलो होतो. आकाशदादाचं हे वागणं योग्य की अयोग्य हेच आम्हाला कळत नव्हतं. काहींचं म्हणणं होतं हे योग्य आहे, तर काही जण म्हणत होते हे संपूर्णतः अयोग्यच. आमची यावर सखोल चर्चा झाली, परंतु अंतिम निर्णय लागला नाही. पण अनेक प्रश्न समोर आले. उदाहरणार्थ, त्या दोघांच्या घरी हे माहीत असेल काय? असेल तर प्रतिक्रिया काय? ते लोक काय निर्णय घेतील पुढे? त्यावेळी हे घरच्यांचं ऐकतील का विरोधात जातील? यांना जे आज वाटतंय ते नेहमीच वाटत राहील? आज जसे बिनधास्त समाजाला सामोरे जात आहेत तसेच उद्या जातील? आणि सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे यांना पुढे बाळ झालं तर त्याचं काय? या सगळ्या प्रश्नांनीच आमची दुसऱ्या दिवशीची रात्र संपवली. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सोसायटी कार्यालयात सभा भरली. त्या सभेचा नेम आणि मूळ मुद्दा आम्हीच होतो. तुमचा आकाशदादा आता चुकतोय, तुम्ही त्याच्या पावलावर पाय ठेवायचे नाही, हे आम्हाला अतिशय खडसावून सांगण्यात आलं. शिवाय त्याच्यासारखी वाट धरल्यास त्याचे काय गंभीर परिणाम असतील याचा अंदाज देण्यात आला. इकडे आमच्यावर संक्रांत आणून तो मात्र तिकडे मीरेबरोबर दिवाळी साजरी करत होता. दोघं अगदी मजेत राहत होते. त्यांची घट्ट मैत्री इतकी विचित्र होती की त्याबद्दल काय बोलावं हे कोणाला सुचत नव्हतं. सोसायटीतल्या लोकांनी यांची ही घट्ट मैत्री लवकरात लवकर विवाहात बदलू दे यासाठी देवाकडे प्रार्थना सुरू केली. काहींनी नवसही केले. हे सगळं अप्रत्यक्ष झालं, पण प्रत्यक्ष मार्गाचेही प्रयत्न चाललेले. सोसायटीतल्या महिला वर्गाने मीरेला वटपौर्णिमा, हरतालिका, गौरीचा सण, हळदी कुंकू सगळं काही करायला लावून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. तर पुरुष वर्गानेही आपले लग्न अनुभव आकाशच्या गळी उतरवू पाहिले व लवकरात लवकर तू पण बाशिंग बांध असा प्रयास चालवला. 6 महिने संपूर्ण सोसायटी त्या दोघांचाच पिच्छा पुरवून होती.
आणि एक दिवस आकाशदादा लग्न पत्रिका घेऊन सोसायटीतल्या प्रत्येक घराघरात हजर झाला. लग्न पत्रिका मानानं देऊन रीतसर पाया पडून अगत्याने लग्नास या असे तो सगळ्यांना सांगू लागला. लोकही चिक्कार आनंदले. पत्रिका स्वीकारताना त्याला भरपूर शुभाशीर्वादही दिले. परंतु जेव्हा पत्रिका व्यवस्थित पाहिली तेव्हा काही लोकांना चक्क भोवळच आली. कारण लग्न फक्त मीरेचं होतं, तेही अन्य कोणत्या तरी मुलाशी, आणि माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला यायचं हा, तसं छापून खाली आकाशचं नाव छापलेलं. आजच तो लग्न दिवस आहे. आकाशदादा म्हटल्याप्रमाणे सकाळी बरोबर 9:30च्या ठोक्याला गाडी घेऊन आलाय. त्याने सगळ्यांना 9:15 पर्यंत तयार होऊन सोसायटीच्या आवारात जमण्यास सांगितलेलं. परंतु गाडी आली असली तरी अजून एकही जण घरातून बाहेर आलेला नाही. आकाशदादा आता गाडीचा हॉर्न वाजवतोय, साथ घालतोय, परंतु त्याला कोणीच प्रतिसाद देत नाहीये. कारण आमच्या सकट सोसायटीतील प्रत्येक जण पेचात पडलाय, या लग्नाला जायचं की नाही. ही कथा 9 वायफळ कथा या कथासंग्रहातील आहे. हा कथासंग्रह तुम्हाला वाचायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.